गुड मॉर्निंग मित्रांनो, PS मॅथ्स मित्रामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण समरूपता सराव संच 1.1 पाहणार आहोत. जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडेलच तर लाईक करा, शेअर करा. चला, कोणताही वेळ न दवडता पहिला प्रश्न बघूया. समरूपता कुठल्या चॅप्टरला सुरुवात करतोय आपण? समरूपता सराव संच 1.1. तर आजचा पहिला प्रश्न आहे, दोन त्रिकोण दिलेत बरोबर. पहिल्या त्रिकोणाचा पाया आणि उंची काय कन्सिडर केली आपण? B1 आणि H1. आता B1च का, H1च का? तर B म्हणजे बेस इंग्लिशमध्ये, H म्हणजे हाईट. ठीक आहे, बेस म्हणजे पाया आणि हाईट म्हणजे उंची. तर पहिल्या त्रिकोणाचे आहेत त्यामुळे B1 आणि H1. येस. मग सिमिलरली दुसऱ्या त्रिकोणाचे असतील तर B2 आणि H2 बरोबर. तर पहिल्या त्रिकोणाचे आपण पाया B1 आणि उंची H1 त्यांना लिहिलं पाया 9, उंची 5. आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6. ठीक आहे, दुसऱ्या त्रिकोणाचे त्यामुळे B2 आणि H2. तर त्यांनी आपल्याला सांगितलं आहे क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा. तर मी अंशात आणि छेदात दोन्ही ठिकाणी त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र लिहिलं. सूत्र काय बोला? 1/2 त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 गुणुले पाया गुणुले उंची. हेच आहे ना? येस. सूत्र काय आहे? 1/2 गुणुले पाया गुणुले उंची. तेच लिहिले. 1/2 पाया पहिल्या त्रिकोणाचा B1, उंची पहिल्या त्रिकोणाची H1. आणि सिमिलरली दुसऱ्या त्रिकोणासाठी 1/2 पाया B2 आणि उंची H2. आता याच्यामध्ये काय झालं? 1/2 कॅन्सल आणि जे बाकी राहिले येस त्यांच्या आपण व्हॅल्यूज ठेवल्या. ठीक आहे, B1 H1 9 आणि 5 दिसली. B2 H2 10 आणि 6. 10 आणि 6. आता इथे फक्त आपल्याला काही कॅन्सल करायचं आहे. 5 1 5, 5 दुने 10, 3 दुने 6, 3 त्रिक 9. अजून काही कॅन्सल होऊ शकतं का? तर नाही. तर उत्तर आलं 3 1 येस 3 आणि 2 दुने 4. अशा प्रकारे क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती मिळालं आपल्याला? 3/4. सोपं आहे. अंशात आणि छेदात दोन्ही ठिकाणी त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र लिहिलं. 1/2 गुणुले पाया गुणुले उंची. पहिल्या त्रिकोणाचे असल्यामुळे B1 H1, दुसऱ्या त्रिकोणाचे असल्यामुळे B2 H2. ठीक आहे, पहिला त्रिकोण असल्यामुळे त्रिकोण 1 आणि दुसरा त्रिकोण असल्यामुळे त्रिकोण 2. ओके, दॅट्स इट. पुढे बघूया. ओके, तर प्रश्न क्रमांक 2 मध्ये काय बघा. दोन त्रिकोण दिलेत, त्रिकोण ABC आणि ADB. ABC ADB. तर या दोन त्रिकोणांमध्ये बघा सामायिक आहे पाया. पाया दोन्ही त्रिकोणाचा काय आहे? सामायिक आहे AB. त्यामुळे हे झाले समान पायांचे त्रिकोण. हे दोन त्रिकोण कसे झाले? समान पायांचे त्रिकोण. पायाचं नाव काय आहे? AB. ठीक आहे, जेव्हा दोन त्रिकोण समान पायाचे असतील तेव्हा त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या उंचीच्या प्रमाणात असते. तर पहिल्या त्रिकोणाची उंची येस काय आहे? BC आणि दुसऱ्या त्रिकोणाची उंची काय आहे? AD. दॅट्स इट. दोन्ही आपल्याला माहिती आहेत. 4 आणि 8. सो 4/8. 4 1 4, 4 दुने 8. उत्तर किती आलं? येस, उत्तर आलं 1/2. ओके, लक्षात ठेवा, जर समान पाया असतील तर क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे उंचीच्या प्रमाणात. ठीक आहे, आणि त्याच्या उलट काय असणार? येस, जर उंची समान असेल तर गुणोत्तर पायांच्या प्रमाणात. ओके, दॅट्स इट. पुढे जाऊया. ठीक आहे. ओके, तर प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय लिहिलं बघा. आपल्याला त्यांनी QTचं माप काढायला सांगितलंय. कोणाचं माप काढायला सांगितलंय? QT. सगळ्यांना दिसतोय? येस.
हा इथे लंब आहे ना असं. ओके, तर काय काय दिलं ते बघूया पटकन. त्याने दिलंय माप आपल्याला पी आरचं. कुठे पी आर? येस, बाय द वे सगळ्यांना दिसतोय पी आर. त्रिकोण पी क्यू आर मध्ये जर का आपण पी आरला पाया बोलतो तर बघा क्यूटी त्याची काय होते? उंची होते की नाही? येस, जोडी लक्षात ठेवा. जर का पाया पी आर आपण कन्सिडर करतो तर उंची काय बनते? क्यूटी. आणि सिमिलरली याच त्रिकोणामध्ये जर का पाया आर क्यू कन्सिडर करतो, जर का पाया काय कन्सिडर करतो? आर क्यू, तर उंची काय होते बघा? येस, बाहेर आहे ना इथे विशाल कोण त्रिकोण, मग त्याची उंची बाहेर जाते. येस, उंची परपेंडिक्युलर असते त्यामुळे उंची बनते त्याची पी एस, जर पाया आर क्यू आहे तर. बघा तेच लिहिलं इथे 2 स्टेटमेंट्समध्ये की जर पाया पी आर आहे, जर पाया काय आहे? पी आर, तर उंची काय बघितली आपण? क्यू टी. ठीक आहे, लंब असली पाहिजे पायावर. आणि सिमिलरली जर का पाया आर क्यू असेल, पाया आर क्यू, तर याच्यावर लंब, येस लंब कुठे? याच्यावर पी एस. पडलाय की नाही? पुढे जाऊन पडलाय, पण लंब पाहिजे, उंची लंब असते. तर लंब उंची आहे त्यामुळे उंची झाली पी एस. अशा प्रकारे पाया आणि उंचीच्या 2 जोड्या मिळाल्या, पण त्रिकोण सेमच असल्यामुळे, ठीक आहे, तर क्षेत्रफळ सेम असणार आहे. बघा, तर एरिया त्रिकोण पी क्यू आर, सूत्र लिहिलं बघा त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं, 1/2 गुणुले पाया गुणुले उंची, विधान 1. आणि अशाच प्रकारे दुसरी जोडी जर का घेतली तर एरिया त्रिकोण पी क्यू आर बरोबर, येस काय लिहिलं आहे? 1/2 गुणुले पाया गुणुले उंची. हे दोघं पण सेम आहेत ना त्रिकोण, म्हणजे त्यांची क्षेत्रफळ पण सेम असणार. मग विधान 1 व 2 वरून, येस लेफ्ट साईड सेम असल्यामुळे, येस लेफ्ट साईड सेम असल्यामुळे, येस राईट साईड पण काय झाली? सेम झाली. तेच लिहिलं बघा. झालं. याच्या पुढे बेसिक अल्जेब्रा आहे, बीजगणित, की काय कॅन्सल होत असेल तर कॅन्सल करा. जसं की इथे 1/2 कॅन्सल होणार. ते कसं होणार? तर 2 इकडे भागतोय, समोर गेल्यावर गुणणार आणि येस गुणणार आणि 2 कॅन्सल होणार. कळलं का? तर 1/2 कॅन्सल झाले. राहिलं काय? पी आर आणि क्यू टी लेफ्ट साईडला, राईट साईडला आर क्यू आणि पी एस. व्हॅल्यूज ज्यांची माहीत होत्या त्यांच्या पुट केल्या. 12, पी एसची 6, आर क्यूची 6 आणि काय 12 गुणत होते, समोर गेल्यावर भागलं. इथे आपण 6 गुणिले 7 असेच ठेवले जेणेकरून पुढे थोडं सोपं गेलं. 6 एके 6, 6 दुने 12, 2 एके 2, 2 त्रिक 6. छेदामध्ये 1 राहिला तो विसरून जा. 3 एके 3, काय उत्तर आलं? 3 एके 3. आलं का लक्षात? व्हेरी इझी. येस, व्हेरी इझी. तर या प्रश्नामध्ये असं होतं की एकच त्रिकोण, पण एकाच त्रिकोणामध्ये पाया आणि उंचीच्या 2 जोड्या होत्या. ठीक आहे, पाया आणि उंचीच्या 2 जोड्या होत्या. त्यामुळे क्षेत्रफळ आपण 2 प्रकारे काढू शकत होतो. मग 2 प्रकारे क्षेत्रफळ काढलं आणि मग त्यांना येस समोरासमोर ठेवलं. ठीक आहे, दॅट्स इट. पुढे जाऊया. ओके, प्रश्न क्रमांक 4. तर ज्यांनी प्रमाणाचे मूलभूत प्रमेय बघितले, ठीक आहे, त्यांना कळलंच असेल प्रश्न की 2 समांतर रेषांमध्ये त्रिकोण बनलेले आहेत. 2 समांतर रेषांमध्ये बनलेले त्रिकोण. ठीक आहे, ज्यांनी नाही बघितलेत प्रमेय तर त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन ठेवलेली आहे. ठीक आहे, व्हिडिओच्या शेवटी देखील लिंक आहे, तर जाऊन बघा. त्यामध्ये देखील 3रं समीकरण जे मिळतं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयामध्ये, तर 3रं समीकरण मध्ये जे 2 त्रिकोण आहेत ते देखील समांतर रेषांमध्ये आहेत. ठीक आहे,
समांतर रेषांमध्ये असल्यामुळे त्यांची उंची समान असते. काय समान असते? उंची. दोन्ही त्रिकोणांची उंची समान असते. ठीक आहे, बघा इथे लिहिलंय रेख AD समांतर BC आणि त्यामुळे त्रिकोण ABC व त्रिकोण BCD यांची उंची समान आहे. हे दोन्ही स्टेटमेंट जसे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयामध्ये आहेत तसेच लिहिलेले आहेत. ज्यांनी प्रमाणाचं मूलभूत प्रमेय बघितलं नाहीये जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये बघा हा लेक्चर संपला की. ठीक आहे, तर बघा, दोन समांतर रेषांमध्ये बनलेल्या त्रिकोणांची उंची नेहमी समान असते, लक्षात ठेवा. ठीक आहे, मग ते त्रिकोण कसेही कुठेही बनले तरी चालतील. ठीक आहे, त्यांच्या बाजूंची लांबी कितीही असली तरी चालेल. पण जर का ते दोन समांतर रेषांमध्ये बनलेत तर त्यांची उंची समानच असणार. ठीक आहे, आणि त्याचबरोबर इथे अजून काय आहे तर जे त्यांनी दोन त्रिकोण सांगितलेत त्या दोन्ही त्रिकोणांचा पाया दिसला सामायिक आहे BC. दोन्ही त्रिकोणांचा पाया सेमच आहे ना, मग सामायिक पाया लिहिला आपण त्याला. रेख BC काय आहे? सामायिक पाया. अशा प्रकारे पाया आणि उंची दोन्ही समान असल्यामुळे दोन्ही त्रिकोणांचं क्षेत्रफळ काय झालं? समान झालं. ठीक आहे, पुन्हा सांगतोय प्रमाणाचे मूलभूत प्रमेय लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. ठीक आहे, बघा ज्यांनी बघितलेलं नसेल, कारण तिथूनच प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयामध्ये जे तिसरं स्टेटमेंट आहे समीकरण जे मिळतं ते हे असंच मिळतं. ठीक आहे, तर जेव्हा पाया आणि उंची समान, पाया समान, उंची समान, तर दोन्ही क्षेत्रफळ आहे समान, दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळ कशी? समान. बस झालं. आता इथे काय नाही म्हणजे एक असतोच, तर सिम्पली एरिया त्रिकोण BCD याला राईट मधून लेफ्ट मध्ये नेलं तर एकला इथे गुणत होता. मग तिकडे गेल्यावर काय केलं त्याने? भागलं. इकडे अंशात होता, तिकडे छेदात. ठीक आहे, मग हा इथे एक आणि छेदामध्ये एक असतोच. ठीक आहे, बघा लक्ष द्या. एक ही अशी संख्या आहे जी प्रत्येक संख्येच्या गुणाकारात भागाकारात असते. ठीक आहे, इट इज लाईक मिस्टर इंडिया. ती तिथे असतेच. आपल्याला पाहिजे तेव्हा सोयीनुसार आपण त्याला वापरू शकतो. ओके, तर इथे 1/1 होता. आपण फक्त BCDला इथून राईट साईडमधून लेफ्ट साईडमध्ये नेलं. मग इथे अंशात होता, लेफ्ट साईडला गेल्यावर छेदात, आणि आपल्याला आपलं उत्तर मिळालं एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण BCD बरोबर 1/1. दॅट्स इट, व्हेरी सिम्पल. ठीक आहे, पुन्हा सांगतोय प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ज्यांनी बघितलं नसेल तर प्रमेय जाऊन बघा. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया. ठीक आहे, तर प्रश्न क्रमांक 5 आपण प्रश्न क्रमांक 2 मध्ये डिस्कस केलेलं की पाया समान असेल तर क्षेत्रफळाचे गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात, उंची समान असेल तर क्षेत्रफळाचे गुणोत्तर पायांच्या प्रमाणात. ठीक आहे, तर 5वा प्रश्न मध्ये सगळे प्रकार बघायला मिळतील आपल्याला. बघूया. पहिले जे दोन त्रिकोण विचारलेत PQB, दिसला त्रिकोण? PQB. दुसरा त्रिकोण PBC, आता या दोन त्रिकोणांमध्ये समान काय आहे? काय समान आहे? उंची. काय समान आहे? उंची. कारण जर पाया बघितलं तर पहिल्या त्रिकोणाचा पाया आहे BQ फक्त, आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आहे BC. मग पाया कुठे सेम आहे? पाया सेम नाही आहे.
बट उंची जी आहे ती दोन्ही त्रिकोणाची काय आहे, पी क्यू. उंची काय दोन्ही त्रिकोणाची, पी क्यू. तर हे झाले समान उंचीचे त्रिकोण. मग जर का त्रिकोण समान उंचीचे आहेत तर क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या पायांच्या प्रमाणात. ठीक आहे, मग पहिल्या त्रिकोणाचा पाया लिहिला बी क्यू, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया लिहिला बी सी. दॅट्स इट. ओके, पुढे बघूया. ठीक आहे, दुसऱ्या त्रिकोणामध्ये काय लिहिले बघा. दुसरे दोन त्रिकोण पी बी सी, पी बी सी आणि ए बी सी, ए बी सी. येस, काय समान आहे. ऑब्विसली काय समान आहे, पाया बी सी. दोन्ही त्रिकोणांमध्ये बी सी हा पाया आहे ना. मग हे काय झाले, समान पायांचे त्रिकोण. मग जर का त्रिकोण समान पायांचे असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या उंचीच्या प्रमाणात, बरोबर, त्यांच्या उंचीच्या प्रमाणात असणार. मग पी बी सीची उंची किती आहे बघा. पी बी सीची उंची कुठे आहे, पी बी सी कुठे आहे उंची मिळाली, पी क्यू. आणि ए बी सीची उंची ए बी सी मिळाली, काय आहे, ए डी. काय आहे उंची, ए डी. ठीक आहे, दॅट्स इट. लक्षात ठेवा, जर का उंची समान असेल तर पायाच्या प्रमाणात आणि पाया समान असतील तर उंचीच्या प्रमाणात. ठीक आहे, ओके, वाईस वर्सा. पुढे बघूया. तर त्रिकोण ए बी सी, त्रिकोण ए बी सी आणि ए डी सी, ए बी सी आणि ए डी सी काय समान आहे. येस, काय समान आहे, उंची. दोन्ही त्रिकोणांची उंची ए डी आहे. ए बी सीची उंची आणि ए डी सीची उंची, दोन्ही त्रिकोणाची उंची काय आहे, ए डी. ठीक आहे, उंची समान आहे तर येस, तर क्षेत्रफळाचे गुणोत्तर कशामध्ये असणार, येस, त्यांच्या पायांमध्ये. ए बी सीचा पाया काय आहे, बी सी आणि ए डी सीचा पाया काय आहे, डी सी. ठीक आहे, दॅट्स इट. बी सी छेद डी सी. ओके, पुढचा त्रिकोण बघूया. ठीक आहे, तर काय त्रिकोण ए डी सी आणि पी क्यू सी. ए डी सी काय पाया, डी सी आणि उंची ए डी. ठीक आहे, पी क्यू सी मध्ये पी क्यू सी काय पाया, क्यू सी आणि उंची पी क्यू, बरोबर, उंची काय, पी क्यू. म्हणजे या दोन त्रिकोणांमध्ये नाही पाया समान आहे. पहिल्याचा पाया आहे डी सी, दुसऱ्याचा पाया आहे क्यू सी. पहिल्याची उंची आहे ए डी, दुसऱ्याची उंची आहे पी क्यू. पाया आणि उंची दोन्ही पण समान नाही, त्यामुळे त्यांच्या गुणोत्तरामध्ये पाया पण आला आणि उंची पण आली. ठीक आहे, पाया आणि उंची. जर पाया समान असता तर कॅन्सल झालं असता आणि उंची राहिली असती. आणि जर उंची समान असती तर उंची कॅन्सल झाली असती, फक्त पाया राहिला असता. आलं लक्षात. तर समान उंचीचे असतील त्रिकोण तर पायाच्या प्रमाणात आणि समान पायाचे असतील तर उंचीच्या प्रमाणात. ओके, सो दॅट्स इट. जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ओके, थँक्यू.